हॅलो 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 रामकृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी दोन्ही हाताला टाळी एक साथ सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे
जय जय राम संतांचा उपकार सांगावया नाही पार सांगावया नाही पार सांगावया नाही पार संतांचा उपकार सांगावया नाही पार सांगावया नाही पार सांगावया नाही पार आपणा सारखे करीती याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ती अपना सारिके करते याती कुळ नाही चित्ते याती कुळ नाही चित्ते याती कुळ नाही चित्ते दया अंतरात वसे तुझे पण तेथे नसे तुझे पण तेथे नसे तुझे पण तेथे नसे दयांतरात वसे तुझे पण तेथे नसे तुझे पण तेथे नसे तुझे पण तेथे नसे उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार एका जनार्दनी निर्धार एका जनार्दनी निर्धार उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार एका जनार्दनी निर्धार एका जनार्दनी निर्धार आपणा सारखे करीती याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ती आपला सारिके करते याती कुळ नाही चित्ते याती कुळ नाही चित्ते याती कुळ नाही चित्ते हा विठोबा रखुमाई हे देवोबा रघुमाये ज विठोबा रखुमाई हे देवोबा रघुमाई विठोबा रखुमाई देवोबा रघुमाये ज विठोबा रखुमाई जय देव कुमार कुमाई विठोबा रखुमाई हे देवोबा रघुमाई ज विठोबा रखुमाई हे देवोबा रघुमाये जय देव कुमार कुमाई जय देव कुमार कुमाई टाळी 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 दोन्ही हाताने टाळी आणि मुखाने चिंतन क्या बात है ठोबा ठोबा एक साथ टाळी हॅलो संताचे उपकार संताचे उपकार संतांचे उपकार संतांचे उपकार संताचे
सांगायाचा नाही पार सांगायाचा नाही पार सांगायाचा नाही पार सांगायाचा नाही पार आपणा सारिखे करे आपणा सारखे करे सांगायाचा नाही पार सांगायाचा नाही पार सांगायाचा नाही पार सांगायाचा नाही पार आपण सारिखे करते आपण सारिखे करते यात ते कुळ नाही चित्ते याते कुळ नाही चित्ते याते कुळ नाही चित्ती नाही 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 याते कुळ यात कोळ नाही चित्ते याते कोळ नाही चित्ते याते नार Sa
सारखे करते आपणा सारखे करीती संतांचा उपकार सांगावया नाही पार आपणा सारिखे करीते याती कुळ नाही ते विठ्ठल विठ्ठल तटे भीमरथम वरम पुंडरी काय दातो मुनींद्र समागत देशांतम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन 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 हे पांडुरंगा करू प्रथम नमन 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 हे दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू 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 दुसरे दुसरे चरण कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाली सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाली सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा आणि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वाणे ऋतुमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे विठ्ठल विठ्ठल अवघ्या विश्वाचं कल्याण अवघ्या विश्वाचं कल्याण व्हावं ही इच्छा अंतरंगामध्ये असावी.
ज्ञानोबांची ओवी आणि तुकोबांचे अभंग या महाराष्ट्राला लाभावेत. महाराष्ट्र भूमीला विचारांनी आणि संस्कारांनी समृद्ध करणारी संतांची ही भूमी. संतांच्या परमपवित्र भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला यावं आणि कानावरती वैविध्यपूर्ण अभंग ऐकू यावेत. नानाविध अभंगांद्वारे नानाविध विवेचनांद्वारे कानावरती पडणारं त्याचं नामस्मरण आणि त्याच्या नामस्मरणामध्ये रंगणारे तुम्ही आम्ही. कारण निमित्त कुठलंही असू देत, कीर्तन प्रवचन कोणाही निमित्तानं असेल, भगवंत कुठलाही असेल, आराध्य दैवत श्रद्धास्थान वेगवेगळी आहेत, मात्र या सगळ्याचं मूळ एकच, त्याचं नामचिंतन. मग अद्यापपर्यंत नानाविध अभंग कानावरती ऐकू यावेत. कधी नामपर प्रकरणातले, कधी विनंतीपर प्रकरणातले, कधी गवळणपर प्रकरणातले. जरा इको कमी करा. वरती आवाज आहे का? इथे इथे आवाज द्या फक्त जरा. थोडासा इको नॉर्मल कमी करा. कधी नामपर प्रकरणातील अभंग, कधी गवळणपर, कधी उपदेशपर. पण सदर अभंगांची निर्मिती करणाऱ्या संतांच्या स्वभावाचं वर्णन करावं तर असे अभंग जरा कमीच ऐकू येतात. का? कारणही तसंच आहे. कारण वर्णन करायचं झालं तर असं कुणीही कुणाचं करून जमत नाही. वर्णन त्यानं करावं ज्याला त्या गोष्टीचं ज्ञान आहे, ज्याला त्या गोष्टीचं आवड आहे, प्रेम आहे, कमीत कमी माहिती असावी, कमीत कमी ज्ञान, आदर, प्रेमभाव असावा. पण यापैकी काहीच नसेल ना तर वर्णन करून उपयोग नाही. वर्णन करावं सासून जावयाचं जमेल? अय वयो इकडं सासून जावयाचं वर्णन करावं. माझा जावई लाखात एक आहे, असा जावई अख्ख्या ओवळीत नाही. वर्णन करावं पोटच्या लेकराचं. मायबाप अतिशयोक्ती करतात. जिथे अतिशयोक्ती आली तिथे यथार्थ वर्णन घडत नाही. हेच वैऱ्याला विचारून बघावं. यथार्थ वर्णन करावं वैऱ्यानं. त्यांचं नामचं जमत नाही बरं का, 7 पिढ्यांचं वैर आहे. पण पोरगी पाहायला जाताना पोरग फार गुणाचं आहे बरं, पोरग गुणाचं आहे. वर्णन करावं यथार्थ योग्य जेव्हा माहिती असेल, ज्ञान असेल. आता वर्णन करणारे स्वतः नाथ बाबा आहेत. श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी वर्णन करावं. ज्ञानही आहे, आवडही आहे, आदरही आहे. 3ही गोष्टींचा मिलाप आहे. एका संतांनी दुसऱ्या संतांच्या स्वभावाचं वर्णन करावं असा दुग्ध शर्करा योग असणारा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता विठ्ठल 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 आजची असणारी कीर्तनरूपी सेवा गेली 114 वर्ष गेली 114 वर्ष सातत्यानं सुरू असणारा नामसप्ताह. कौतुक करावं तितकं कमीच आहे. मी तर नेहमीच म्हणते सप्ताह करावा तर मुंबईकर लोकांनीच. आपलं ठाणे पडगा आता कसं आहे, आमच्यासाठी सगळंच मुंबई आहे. मुंबईच्या बाहेर जरी असलं तरी मुंबईच आहे. कारण इकडचा परिसर म्हटला ना, उत्तम गायनाचार्य, उत्तम मृदुंगाचार्य, उत्तम साऊंड व्यवस्था, उत्तम आयोजक, नियोजक, संयोजक, व्यवस्थापक, महिला मंडळाचे सुद्धा तेवढ्याच पद्धतीनं अगदी श्रोतुगण मंडळी आम्हाला खूप छान मिळतं. यथायोग्य सगळी मंडळी मिळतात आणि श्रवण करणारे सुद्धा तितक्याच तत्परतेनं, आवडीनं. आणि या सगळ्यांचा मिलाप इथं खरंच खूप सुंदर आहे. गेली 114 वर्ष हे सातत्यानं जसं टिकलंय तसं पुढच्या अगदी 1000 वर्षापर्यंत टिका. आणि त्यातले मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला बोलवावं. खरं इकडे यावं ना आनंद वाटतं. हे म्हणतात बरं का समाज, धर्म, जात, पंथ, पण वैविध्यपूर्णतेनं नटलेल्या या भारतभूमीमध्ये ना सगळ्यात जास्त आवडणारा समाज माझा आगरी कोळी बांधवच आहेत. इतक्या प्रेमानं बोलतात आणि राग आला तर तितक्या जोमानंही बोलतात. देतील तर बारा गळ्यातलं काढून देतील आणि राग आला तर मग नायसो करून टाकीन. पण खरंच यावं आनंद वाटतो. प्रेमळ माणसं भेटतात. कोण कोणाचं असतं, कोण कोणाशी किती वेळ बोलतं. आलं तेवढंच प्रेमानं बसलं उठलं
आणि खऱ्या अर्थानं आजची सेवा माझ्यापर्यंत यावी, स्वर्गीय केशव शंकर भोईर यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री अरविंद केशव भोईर या परिवारानं या ठिकाणी आमंत्रित करावं. या समस्त ग्रामस्थ, संयोजक, नियोजक, आयोजक, व्यवस्थापक कमिटीनं आमंत्रित करावं. नामूल्य खरं बघायला झालं तर व्यवस्थापन मंडळी फार मोठी आहे, मात्र मला ज्यांनी संपर्क साधावा असे असणाऱ्या आदरणीय आमच्या उज्ज्वलाताई पाटील ताईंनी सांगितलेलं नामोल्लेखाची काही गरज नाही, पण कमीत कमी हितपर्यंत प्रेमानं आदरानं बोलावणं व्हावं हे काही विशेष नाही. आणि त्या पण आमच्या कोल्हापूरच्या आहे म्हणून आनंद वाटतो. त्याचप्रमाणे जमलेली सगळीच माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, नावं मला सगळ्यांची ज्ञात नाही, आणि जरी ज्ञात असतील घेत बसले असते तर कीर्तन संपायचं असं व्हायला नको, म्हणून सगळ्यांचाच आदर ठेवून आल्यानंतर खूप सुंदर व्यवस्था केली आमच्या सुचित्राताईंनी. त्यांनी सुद्धा खूप सुंदर असं आयोजन केलं, त्यांचंही धन्यवाद. आणि जमलेली सगळीच मंडळी आपणा सर्वांच्याच चरणी दंडवत आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गेली वर्षानुवर्ष अभंग अनेक ऐकलेत, पण संतांचा स्वभाव बघायला गेला तर नेमका काय आहे, संत नेमका आहेत काय? विचारांचा परिपूर्ण व्यासपीठ म्हणजे संत आहे. तुम्हाला आम्हाला ज्ञात नसलेल्या गोष्टी ज्ञात करून देण्याची क्षमता ज्यांच्यात ते संत आहेत. जे असतात शांत ते संत आहेत. माणूस कुठलाही असो, आचरणामध्ये कसाही असो, पण एकदा पायाशी आला की त्याचा उद्धारच केला ते म्हणजे संत आहेत. भगवंतानं वेळोवेळी अवतीर्ण व्हावं आणि प्रतिबंध देखील घालावा, वरदान प्राप्त व्हावं. जय विजय हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. वरदान प्राप्त झालं अमरत्वाचं, आणि अमरत्वाचं वरदान प्राप्त झालं की दोन गोष्टी घडतात. एक तर अहंकार येतो किंवा पूर्ण अहंकार जातो. अहंकारानं उन्मत्त झालं का होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. कसं आहे ना, कपडा आहे ना, कपडा मळका असला तरी चलतो, पण मळक्या कपड्याच्या आतला माणूस जळका नसला म्हणजे मिळवला. माणसं वेगवेगळी आहेत, ठिकाणं वेगवेगळी आहेत. इथं कोण कसं आजच्या जगात नाही सांगतायत. पण एक नक्की सांगेल, ज्याला माणसाच्या अंतरंगातला भगवंत कळाला त्याला खरा परमार्थ उमगला. कुणाच्या पोटाला अन्न द्यावं, कुणाच्या पोटाला पाणी द्यावं, कुणाला ज्ञान शिक्षण द्यावं, कुणाला योग्य मार्ग दाखवावा, ह्याच्यासारखं दुसरं मोठं पुण्य नाही. नाही कर्मकांड जमली तरी चालतात, मात्र भगवंत म्हणतो मी बनवलेल्या तुझ्यासारख्या माणसाला तुला जपता नाही आलं, अरे तू काय आयुष्य जगलास. हिरण्यकश्यपूला वरदान प्राप्त झालं, अमरत्वाचा उन्माद यावा. प्रल्हादालाही आपल्या पोटच्या लेकरालाही शिक्षा करण्यास मागे हटला नाही. नारायणाचं नाव घेतोस, तुला माझ्या राज्यात थारा नाही. अरे भाकर भाजी खातोस आणि नाव त्याचं घेतोस, माझ्या वैऱ्याचं नाव घेतोस. सांग कुठे तुझा नारायण, चराचरात व्याप्त माझा नारायण. जळी स्थळी काष्टी पाशाणी विठ्ठलची विठ्ठल, चराचरामध्ये व्याप्त आहे. सांग या खांबामध्ये तुझा नारायण का? हो माझा नारायण त्या खांबामध्ये पण आहे. मारलीला कडाड आवाज व्हावा आणि नरसिंहानं बाहेर यावं. प्रचंड युद्ध झालं, अरे मला मारण्याची ताकद कुणात नाही. उन्मादानं हसावं हिरण्यकश्यपूनं. नरसिंहानं ओढत 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 नेलं दाराच्या उंबऱ्यामध्ये. बघ, तू घरात नाहीये, तू बाहेर नाही, तू दाराच्या उंबऱ्यात आहे. आपल्याकडे म्हणतात ना, दाराच्या उंबऱ्यात बसू नये, दाराच्या उंबऱ्यात शिंकू नये. त्याला कारण हे आहे, काय झालंय, पुढच्या पिढीकडे जाताना बऱ्याचशा गोष्टी मुलांना सांगतोय, असं करू नको तसं करू नको. ते विचारतं जिज्ञास आहे ना, आई का नाही करायचं, बाबा का नाही करायचं. आम्ही उत्तरच देत नाही. सांगितलं ना तुला नसतं करायचं तर नसतं करायचं. अरे सांगा त्याला. भारतीय परंपरा शास्त्र फार महान आहे. आता खरं झालंय असं, बऱ्याच गोष्टी आपल्यालाच माहीत नसतात, त्याच्यामुळे उत्तर काय द्यावं असा प्रश्न पडतो. पण आपल्या भारतीय परंपरेत प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे. तस्मात शास्त्र प्रमाणंते कार्य कार्य व्यवस्थित. दाराच्या उंबऱ्यामध्ये आणलाय. बघ, तू घरात नाही, तू बाहेर नाही. बघ एकदा समोर, दिवसही नाही रात्र नाही, संध्याकाळ झालेली आहे. बघ एकदा माझ्याकडे, मी स्त्री पण नाही आणि पुरुष पण नाहीये, मी पशु पण नाही, अबाल वृद्ध पण नाहीये. बघ एकदा माझ्या नखांकडे,
ही शस्त्रही नाही आहेत आणि अस्त्रही नाही आहेत. बघ एकदा तू आकाशातही नाहीये आणि पाताळात नाहीये, तू माझ्या मांडीवरती आहेस. नरसिंहानं नखांनी पोट विदारावं आणि हिरण्यकश्यपूचा वध करावा. ज्याला देता येतं त्याला घेता सुद्धा येतं. म्हणून अहंकार उन्माद किती असावा याचा प्रतिबंध सुद्धा भगवंत स्वतः घालून देतात. पण एक गोष्ट आहे, भगवंत दुष्टांचा संहार करतात, पण संत तसं करत नाहीत. संत संहार करत नाही. जे खळांची व्यंकटी सांड, दुष्ट नाश होऊ नयेत, त्यांची बुद्धी बदलवावी, त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे. भगवंत त्याला नष्टच करतील, पण आमचे संत त्याचा उद्धार करतात. ही ताकद ज्यांच्यापाशी ते संत आहेत. विठ्ठल भारतीय परंपरेमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. संत वर्णन करावं तितकं कमीच आहे. वाङ्मय काय कमी नाही, प्रचंड मोठं वाङ्मय. गीतेवर टीका ग्रंथ निर्माण करावा, माय ज्ञानेश्वरी. कोऱ्या कागदालाही वाचावं आणि योग्यांना उपदेश करणाऱ्या 65 ओव्यांची निर्मिती व्हावी. ती श्री चांगदेव 65 म्हणे निवृत्ती दासू. निवृत्तीनाथांना गुरु मानावं. वारकरी संप्रदायाची परंपरा ही नाथांची परंपरा. आता फार मोठा इतिहास आहे की जेव्हा रामनामाचं तत्वज्ञान मांडण्यास प्रारंभ करावा, चिंतन करतायत भगवान महादेव. श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा करणारी बरीच माणसं आहेत. एक ऐका, वर्षभर जर महादेवांची आराधना करत नसाल तर पार्थिव शिवलिंगाची पूजा श्रावण महिन्यात करा. आणि करत असताना ओम नमः शिवायचा जप सांसारिक व्यक्तींना दीक्षा घेतल्याशिवाय करता येत नाही. आपल्या सांसारिकांसाठी साम सदाशिव याप्रमाणे नामस्मरण आहे. नामस्मरण स्वतः महादेव करतात रामनामाचं. ऐकावं पार्वती मातेनं, विचारावं देवा देवादिदेव महादेव आहात, रामनामाचं चिंतन का करता. हट्ट करावं जगन्मातेनं, मला ऐकायचंच आहे. तत्वज्ञान मांडण्यासाठी अज्ञात स्थळी यावं जिथे कोणीही नाही, जीवजंतू मात्र देखील नाही, अशा अज्ञात स्थळी आल्यानंतर रामनामाचं तत्वज्ञान मांडण्यास प्रारंभ करावा तो महादेवांनी. ऐकता 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 पार्वती माता योग निद्रेमध्ये समाधी अवस्थेमध्ये जात आहेत. डोळे मिटले भगवान शंकरांचे, मुखारविंदात तो तत्वज्ञान मांडण्याचं कार्य सुरू आहे. आणि इकडे पार्वती माता मात्र समाधी अवस्थेमध्ये गेल्यात. मग आता हे तत्वज्ञान वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णू पाण्यातला मासा होऊन ते ज्ञान ग्रहण करतात, ऐकतात. तेच हे मच्छिंद्रनाथ किंवा मत्स्येंद्रनाथ. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथांकडनं ज्ञान आलं मच्छिंद्रनाथांकडे, मच्छिंद्रनाथांकडनं ज्ञान पुढे आलं गोरक्षनाथांकडे, गोरक्षनाथांकडनं ज्ञान पुढे आलं गहिनीनाथांकडे, गहिनीनाथांकडनं ज्ञान पुढे आलं निवृत्तीनाथांकडे, आणि निवृत्तीनाथांकडनं ज्ञान यावं ते ज्ञाननाथ माऊली ज्ञानोबरायांपर्यंत. आत्तापर्यंत अप्रगटावस्थेमध्ये असणारं ज्ञान माऊलींनी जगापुढे प्रगट करावं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी. चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञाने राजा. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी. आणि मस्तक ठेविले आरती राधा. प्रगटव्य बोले विश्व ब्रह्माचे केले. अवघ्या विश्वाला ब्रह्मत्वाचं ज्ञान प्राप्त करून द्यावं, जगासमोर प्रकट करावं ते माऊली ज्ञानोबरायांनी. आत्मानुभवाचा संवाद म्हणजे श्री अमृतानुभव. सर्वसामान्यांना समजणारा हरिपाठ. किती वाङ्मय किती आहे. माऊली या शब्दावर 8 दिवस बोलता येईल. काही झालंय काय? विठ्ठल अवघ्या विश्वाला ब्रह्मत्वाचं ज्ञान प्राप्त करून द्यावं. पण कसं असतं, घेणाऱ्याची ओंजळ जर कमी पडली ना, देणाऱ्यानं किती दिलं तरी उपयोग होत नाही.
बोलणाऱ्यानं बोलावं, ऐकणाऱ्यानं ऐकावं, पण ऐकणाऱ्याने मात्र शब्द आणि शब्द अंतरंगात साठवावं. इतका गोड परमात्मा. एक सांगू, काय सांगावं? कुठल्या वाक्यानं आपला उद्धार होऊन जाईल, कुठल्या वाक्यानं आमची धर्मसंकट संपून जातील. आम्हाला सुख नकोय, सुखाची साधनं इथं बसलेल्या प्रत्येकाकडे आहे. सुख नकोय आम्हाला, आम्हाला शांतता पाहिजे. मन शांत नाहीये, बसलेली बऱ्यापैकी मंडळी. माझा शब्द बोलून पूर्ण होत नाही तोवर तुमच्या मनात किती विचार आले बोटांवर मोजून सांगता येतील. हे झोपेतही बडबड करतेत. इतकं तो मन चंचल आहे, चंचल चपळ बहुत. विज्ञानानुसार सांगायचं झालं तर क्वांटम थेअरी आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रकाशाचा वेग 3 लाख पर किलोमीटर पर सेकंद. या सेकंदाच्या जीवनातल्या घटका मोजत अवकाश फिरलं, ब्रह्मांड फिरलं तर आपलं आयुष्य कमी पडेल एवढं अनंत ब्रह्मांड. आणि अनंत ब्रह्मांडामध्ये हा प्रकाशाचा वेग जर सेकंदाला 3 लाख आहे, विचार करा. शास्त्र वर्णन करतं मनाचा वेग तर याच्या 10 पट आहे. याला शांत करणं किती कठीण असेल. रणभूमीवरती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतायत. मन कह रहा था अर्जुन का मैं संन्यास लूंगा. मन कह रहा था अर्जुन का मैं संन्यास लूंगा. भगवान श्री कृष्ण कह रहे थे हे पार्थ तुम युद्ध तो करो बाकी मैं संभाल लूंगा. जो त्याचं ऐकतो तो अर्जुन बनतो. जो त्याचं ऐकतो तो अर्जुन बनतो. बाकी तर सगळे दुर्योधन. ज्यानं त्याचं ऐकावं. कर्माच्या आधी होतो तो मोह आणि कर्माच्या नंतर होतो तो शोक आहे. अर्जुनाला कर्माच्या आधी झाला तो मोह, ही माझी माणसं आहे कसं मारू. आणि कर्म झाल्यानंतर युधिष्ठिराला झाला तो शोक आहे, मी माझी माणसं मारली. भगवंत कर्माच्या आधी होणारा मोह टाळण्यासाठी मार्गदर्शन करताना गीता सांगतील. कर्माच्या आधी होणारा मोह टाळण्यासाठी भगवंत गीता सुद्धा सांगतील. पण कर्म झाल्यानंतर होणाऱ्या शोकाला प्रायश्चित्त नसतं. कोणतीही गोष्ट करताना आधी विचार असला पाहिजे, 1000 वेळा विचार केला पाहिजे. तुम्ही आम्ही कर्मानं बांधलेली माणसं आहोत. 84 लाख योनी आहेत, 11 लाख जलचर आहे, माशांच्याच जातीला 11 लाख, भूचर 25 लाख आहेत. कुठेतरी जाऊन हा जन्म मिळतो आणि या जन्म आल्यानंतर अनेकविध गोष्ट म्हटलं ना, वाङ्मयात एवढे ना, डोईचा दर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी, हे म्हणण्याची ताकद 12व्या शतकामध्ये जनाबाईंमध्ये होती. महाराज कीर्तनाचा विषय भरकटतोय हे सांगण्याची ताकद जनाबाईकडे होती. आता आमच्यासारख्या महिला कीर्तनकारांना जर कुणाला समजवायला जावं तो लोक कोण आणलं तो महाराज हे म्हणायला कमी करणार नाहीत. आता नाही ती ताकद. त्या काळामध्ये स्त्री संत मांदियाळींनी, मुक्ताबाई, नामदेवराय आलेत, फडकरी आलेत. आता काय तेव्हा काय, फडकऱ्याला तेवढंच महत्व आहे. ज्ञान किती असू देत पण फडकरी आल्यानंतर झुकावंच लागतं. नामदेवराय आलेत, फडकरी आलेत, सगळेजण पाया पडतात. मुक्ताबाई काय पाया पडत नाही. निवृत्ती दादाला वाटलं वाद नको, मुक्ते अगो पाया पड की, ऐकत नाही मुक्ताबाई. निवृत्ती दादा, अरे माझ्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये, माझ्या परमात्माच्या दरबारामध्ये सगळे माऊली आहेत, एकमेकाच्या पाया पडावं रे, कोण्या एकाच्याच कशाला. कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. कणखरवाणा स्वाभिमानी ऐकत नाही. मुक्ते अगं ऐक ना, माझी आज्ञा आहे, पड पाया. पाया पडावं पण नामदेवरायांना जरा खटकलंच. परीक्षा बघायची ठरवलं, ते होतं संत संमेलन. परीक्षा बघायची ठरवलं. गोरोबा काका आलेत, हातात घेतलं धुपाटणं, बसली संत मांदियाळी, डोक्यावर धुपाटणं, हानावन सांगावं मडकं कच्च का पक्क. करता करता नामदेवराया समोर गोरोबा काका आलेत. आता नामदेवराय म्हणतात, काका आपला बांधाला बांध आहे. आता बांध कळतो का इकडं, बांध कळतो ना. काका आपला बांधाला बांध आहे, जरा सुई न होऊ देत. काका म्हणतात नामदेवराया लय बांध उखडीलेत. आता उस्मानाबाद, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर लांब नाही. काकानं हाणलं दुपाटणं डोक्यात, विवळले नामदेवराया. काका म्हणते दार हे मडकं तर कच्चची.
ज्ञानानं परिपक्व माणसं इतरांशी वाद घालत बसत नाही. अपरिपक्व असणारी माणसं मलाच का बोलला याच्यावर विवेचन करत बसतात. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. नामदेवराया गेले पांडुरंगाशी भांडले. बघणारे पांडुरंगा, अरे अख्ख्या संत संमेलनामध्ये मला एकट्याला मडकं कच्चं ठरवलं रे. मी तुझा लाडका ना, का रे माझ्यासोबत असं झालं. आता रुसवा काढतात स्वतः पांडुरंग परमात्मा. काय गोड प्रसंग आहे. स्वतः पांडुरंग परमात्मा रुसवा काढतात. नामा आपण लपंडाव खेळूया का. देवानं नामदेवरायांसोबत खेळावं. देवा अरे भांडतोय तुझ्याशी मी, तू माझ्यासोबत खेळायचा विचार करतो. अरे हो ना, खेळायचाच विचार करतोय, चल खेळूयात. बरं ठीक आहे. पांडुरंग परमात्मानं इथं लपावं तिथं दिसावं, तिथनं अदृश्य व्हावं तिथं दिसावं. पण करता करता गळ्यातल्या तुळशीची पर्ण तिथं पडायची. आणि त्या योगानं शोधत निघाले नामदेवराया. अरण भेंडीला यावं, अरण भेंडीला यावं सावता महाराजांकडे. आवाज ला रे सावत्या, अरे चोर लागलेत की र माग, मला लपव. आता सावता महाराजांनी विचार केला, हा साऱ्या जगाचा चोर, इसने माखन चुरा चुरा कर सबको परेशान कर दिया. लोकांची मन चोरणारा कृष्ण हा, आणि मला म्हणतोय लपव. सावता महाराज म्हणतात, पांडुरंगा अरे ह्या सावत्याशी खेळ करतोय वर, आता काय सांगू तुला कुठं लप. आता सावता महाराज जर म्हणाले असते, देवा हे माझं वावर, ही माझी प्रॉपर्टी, याला माहिती आहे, यांना माहिती आहे, माझं म्हटलं तर देव निघालाच तिथून. उचलला वेळा विदारली छाती, सांगितलं पांडुरंगा बस या हृदयात. अरे मागच्या जन्मामध्ये पेंद्या असावं आणि भगवान श्रीकृष्णाची साथ हृदयात साठवणं जमलं नाही, म्हणून सावता महाराजांच्या जन्माला यावं. मागल्या जन्मीचं देवानं काहीही कोणाचं ऋण ठेवलं नाही. सावता महाराजांच्या रूपानं यावं आणि देवाला हृदयात साठवावं. नामदेवरायांना शोधत शोधत यावं, शोधत शोधत यावं. आणि बघितलं पर्ण इथं पडलेली. सावता महाराज बघितलं का पांडुरंग परमात्म्याला. नाही बघितलं बा. आणि तितक्यात वाऱ्यानं शेला हल्ला, पिवळा पितांबर झळकला. हात जोडले भगवंता, इथे लपतोस काय रे. संत एकमेकांना सांभाळून घेतात, मग तुमच्या आमच्या सारख्या माणसांना का नाही सांभाळणार. त्रास देणाऱ्यांना सुद्धा सांभाळतात. अरे एक उपकार आहे का, किती वर्णन करावं. तुम्ही कसंही असा एकमेकांना सांभाळून घेत होते, बघ तुम्हा आम्हाला का नाही सांभाळा. पण आम्ही तिथं गेलो पाहिजे, आधी शरण गेलो पाहिजे. ग्रंथ वाङ्मय मी म्हटलं ना प्रचंड आहे. तुकोबारायांचा गाथा अजून बाकी आहे. नाथ बाबा भारुडांनी पण शिकवतात. स्त्री संत माद्याळी जात्यांवरच्या ओव्यांनी सुद्धा शिकवून जातात. एक ना एक अनेक, माझ्या शब्दात नाही, स्वतः नाथ बाबा म्हणतात. हे जर एवढं वर्णन करायचं झालं ना तर हा जन्म कमी पडल. हे वर्णन करण्याकरता शब्द नाही, ज्याला पार नाही. अभंगाचं पहिलं चरण. संतांचा उपकार, 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 संतांचा उपकार. सांगायाचा नाही पार, सांगायाचा नाही पार, नाही पार. सांगायाचा, सांगायाचा
जोरदार टाळी. बसलेली मंडळी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळी. तरी पण काहींच्या हाताच्या कड्या सुटल्या नाही बा. हातानं टाळी, मुखानं चिंतन, भगवंताच्या नामस्मरणामध्ये यावं ते प्रत्येकाकडनं ताकदीनं घडलं. श्रावण महिना सुरू आहे. जेवढं नामस्मरण कराल या महिन्यामध्ये, परमपवित्र महिन्यामध्ये, त्याचं फल 10 पटीनं निश्चिंत आहे. नवे नवे संतांनी एवढे उपकार केलेत ना की शब्दात देखील वर्णन करता येणार नाही. ज्याला पार नाही, नाहीच, कितीही वर्णन करावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संतांनी जनसामान्य लोकांवर एवढे उपकार करावे की ज्याला कुठल्याही प्रकारचं वर्णन अवर्णनीय असं म्हणतात. नवे नवे या ब्रह्मांडामध्ये मानवी जीवनाला आल्यानंतर कोणी काय करावं, कोणी कसं जगावं, कोणी कसं वागावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण काही विशिष्ट कार्य जर माणसाच्या हातून घडली, जन्माला यावं तर वारकरी संप्रदायामध्ये यावं, हिथं जगावं, हिथं मरावं, मागणं एकच भगवंताजवळ. एवढा हक्क असावा आता आमचाही अंतावरती, एवढा हक्क असावा आता आमचाही अंतावरती. या श्वासांची माळ तुटावी ती फक्त या मंचावरती. माझ्या पांडुरंगाचं नामस्मरण मुखारविंदामध्ये असताना मरण यावं याच्यापेक्षा वेगळा परमार्थ आता नसावा. नामस्मरण मुखारविंदात येणं, मानवी जन्माला येणंच हेच दुर्लभत्व आहे. त्यातूनही मुखात नामस्मरण येणं हे त्याहूनही दुर्लभ आहे. याचं महत्त्व ना बऱ्याचदा सांगून शिकून जमत नाही. काही गोष्टी अशा आहेत की ज्याची जाणीव व्हावी लागते. विठ्ठल 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 विठ्ठल. खरं बघायला गेलं तर मी आधीच सांगितलं मला नावं सगळ्यांची ज्ञात नाहीत. पण आलेल्या सर्वच आदरणीय संत महात्म्यांच्या चरणी माझं दंडवत आहे. अच्छा, मंदिर बघितलं. हो, आल्यानंतर विचारपूस केली मी, त्यामुळेच सुरुवातीची मांडणी केली. म्हटलं नाथांचं अधिष्ठान आहे, कडक काम असतं नाथांचं. माणसानं साऱ्याच्या नादी लागावं पण नाथांच्या नादी लागू नये. माशी ना माशी जिलेबीवर बसू द्या, नाहीतर कुठेही बसू द्या, पण ती आगीवर बसायचं काम कधी करत नाही बा. शास्त्र फार कडक आहे आणि ती पाळावं लागतं. माझ्या वडिलांना सुद्धा त्या ठिकाणी नाथांची सेवा आहे, जालिंदरनाथांची, आणि ते तेवढं पाळलं घेणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या गावात ते अधिष्ठान आहे, हा आनंदाची गोष्ट आहे. खरं तर गावात आल्यानंतर ना मंदिरं खूप दिसली, माणसं भाविक दिसली, आनंद वाटला. श्रीकृष्णांचं एवढं सुंदर मंदिर आपल्या गावामध्ये आहे आणि भक्तीसुद्धा तेवढ्याच आत्मीयतेनं घडते. मी म्हटलं नाही या नर्दी हाला येणं लय कठीण आहे, आल्यानंतर नामस्मरण मिळणं कठीण आहे. आजूबाजूचा परिसर चांगला आहे, नातेवाईक मंडळी चांगली आहेत, आपल्या घरामध्ये वारकरी परंपरा आहे, याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असावं. भगवंतानं हे दान एवढं मोठं दिलंय, चांगल्या चांगल्याला जमत नाही. लोक मरायला टिकली तरी राम तोंडात निघत नाही. काय सांगावं, आपल्याला मिळालंय ना तर त्याचा उपयोग असलाच पाहिजे. हातानं टाळी, मुखानं चिंतन. विठ्ठल विठ्ठल. कसं असतं, सायकोलॉजी आहे, जास्त सांगण्याच्या भानगडीत पडलं का माणसं शत्रू बनतात. स्वतंत्रतः प्रत्येक जीवाचा गुणधर्म आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण चैतन्यजी महाराज देगलूरकर याचा फार सुंदर विवेचन करतात. स्वतंत्रतः जीवाचा गुणधर्म आहे. आवडत नाही माणसाला कोणी मला का शिकवावं, कोणी मला का बोलावं, सांगावं, नाही का. जिथं जावं तिथं वेगवेगळी माणसं भेटतात, वेगवेगळा धर्म, वेगवेगळा जात, वेगवेगळे पंथ, परंतु वारकरी संप्रदायामध्ये यावं इथं सगळी एक होऊन जावेत. आपण ना कोळी आहे, ना माळी आहे, ना धनगर आहे, ना आगरी आहे, आपण ना ब्राह्मण आहे, ना क्षत्रिय आहे, ना क्षुद्र आहे, आपण फक्त हिंदू आहे. आणि याची जाण ठेवून माणसानं, वारकरी संप्रदायात असलेल्या माणसानं तरी ना परमार्थ शुद्धतेने बघावा, करावा. राहिलंच किती, 30 गेले 20. कसं मी म्हटलं ना, जिथं जावं तिथं वेगवेगळी माणसं. आत्ता काल परवा कर्नाटकला जाऊन आलो. बेळगाव, आप्पाचीवाडी, हालसिद्धनाथ, आपलं इचलकरंजीच्या पुढे एकदा निघालं की बॉर्डरच लागते, बॉर्डर कर्नाटक. तिकडे गेलं ना ती लोक कन्नड भाषेत जरा जास्त बोलतात. आधी काय जायचं नाही, आता गेलं की जरासं असतं.
पहिले गेलो ती लोक विचारायची बाई उट्ट माडेन नाव ना काद लेकरा. आता जरासं उमगायचं नाही कन्नड भाषा. आता गेलं ना जरा सवय झाली. आता गेलं का आम्हीच आधी विचारतो दादा माडी ना उठा. जिव्हाळ्याचा प्रश्न. अलीकडे निघालात हायवेने पुढं मग कोल्हापूरला आलात भाषेचा लहेजा जरा बदलतो. काय महाराज कवा आलता कसा हायसा उभा करून टाकला जात आहे ना व शिस्तात जावा. श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट आदमापूर. आम्ही मामांचे सेवेकरी आहे आणि आलोय तिकडनंच. बाळूमामांचं सांगणं आहे करशीला सियावा तर खाशीला मियावा. जो म्हणेल हाय त्याला मी हाय आणि जो म्हणेल नाही त्याला मी नाही. आदमापुरसनी नाही येतो आलो गड्या तर येऊ नगासा पण ह्या मेंढी माऊलीच्या पालखी तळावर येशीला आणि सियावा करशीला तर उभ्या जलंभर काय कमी पडायचं नाही. मामा म्हणते. अलीकडे निघालात सातारा सांगली सोलापूर पंढरपूर फार नाही बरं अगदी जरासं वरडून बोलत आवे लगा काय म्हणतो चालतंय की बोलतंय की ती तिकडं. तसंच पुढे निघालात हायवेने पुढं कापूरहुळ्यापासून मग पुढे पुणे. तिकडे कसले उणे सगळे तर कसे मग व्याकरणासहित शोध. काय महाराज केव्हा आलात कसे आहात चहा घेणार का. घेतलाच पाहिजे असं काय नाही. तसंच पुढे निघालं गारगाव बोटाळे फाटा मग आमचं संगमनेर. तुम्ही आमच्याकडे येताल तर आम्हाला समजून सांगावं लागेल हो माऊली आम्ही भांडत नाही बरं का. आम्ही नॉर्मल बोलतोय. आम्ही पहाडी जरा वरडून बोलल्या गरज असतं आमचं पण. हा का आला आणि कुण का गेला गेला तर गेला हे आमचं आहे. सरळ खाली याल नाशिक स्मार्ट सिटी काय विषय नाही. आपल्या पुढच्या या पट्ट्यात एकदा निघलं मुंबई परिसर अख्खाचा हिंदी मराठी सगळं एक होतं. मग मैं पाणी भरने को गया था पर मेरे को पाणी मिळा नाही. नाही तर मग आपलं इकडचं हे आगरी कोकणी मालवणी माझं थोडं जरा मिक्सच आहे. तुका सांगतो वांगडा राहूचा हातयाचं काम नाही माझ्या घोवाक सांगून पापलेट करताल हे थोडं मिक्सच आहे. इकडनं तसंच खाली गेलात हायवेनं पुढं धुळं जळगाव. धुळं नाही बरं धुळं आयराणी भाषेत आयराणी वराडी. तिकडे गेलात मग करजो खाजो पाहजो मना सातमा येजो तो पोट्ट सणान गाडी चालवत आता फपुटा नाका जाता पुरा बांग येते ते तिकडे. हा इथले नको मकडू मोजकी नाही पुरी आयराणी आहे तशी मले. तसंच खाली गेलं खानदेशात. कीर्तनाच्या आधी चहा घ्यायची सवय. मावशीला म्हटलं मावशी चहा ठेवा. त्या म्हटल्या मांडते. म्हणलं कुठं. मी आपली मागं किचनवरती. त्यांनी मला सांगितलं म्हणा माय बशीले तो टोंगळी दुखते. शब्द कळला नाही. बशी संदर्भ म्हटलं मावशी बशी म्हणा पोट्टी भाईताडाचे घे तसली बशी नाही ना तो खालती बशी घे तो हे गुडघे दुखते. तेव्हा जाऊन कळालं गुडघे म्हणजे टोंगळे. तिकडनं तसंच वरी नांदेड अंबाजोगाई लातूर मग यायलोय जायलोय करायलोय. बीड केच पट्ट्यात आलात मग बाप्पा आधी इंगळे मग सगळे वैकुंठवासी इंगळे. बाबांची विनोद अगदी सहज असायचे अगदी सहज. मला का झालं माय योग जण एसटीत बसलो कंडक्टराकडनं तिकीट काढलं पण ते एसटीत नाही गेलं. ते उतारलं एसटी निघून गेली हे एकटंच हसत होतं. मित्र आला आणि मित्रांना विचारला म्हणा कावय कोण हसतो. ते म्हणलं कोण नाही व म्या कंडक्टराला फशिलं. हे चिडलं. म्हणलं नादर हे माझं नाही बरं तिकडचं. ते म्हणताय नादर कस काय र फशिलं. ये म्हणा बाप्पा म्या तिकीट तर काढलं पण गेलोच नाही. निघते का नाही तिकीट तर काढलं पण गेलोच नाही. हे चिडला अरे वेड्या तिकीट तू काढलं पैसे त्यान घेतले नुकसान तू झालं ना माय त्याच्या काय बाच गेलं. हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल हे जरी नाही कळालं. हे सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल.
कोटे तुमचे वर्तमान कोटे वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे अरे वर्तमान कोटे रे वर्तमान ए कोटे लटके बोलू आमचे वर्तमान कोटे 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 रे वर्तमान कोटे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा अवगा 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 ए आए क्या बात आहे, एकदा जोरदार टाळी. आमच्याकडं पखवादालाच काही काही कमी पडत येत पण तबला पण सोबत वाजवला. ही कला आहे, साधना आहे. साधनेचा एक गुण जरी संगीतातला प्राप्त झाला तरी इतरांच्या साधनेपेक्षा फार कमी वेळ लागतो भगवंत प्राप्त करायला. आणि ही साधना पदरामध्ये पडावी, सोपं नसतंय महाराज. मृदुंगावर थाप पडावी, स्वर्गंकार निर्माण व्हावा. पण त्यात शिकण्यासारखं फार फार आहे, लय साधना करायला लागते. कधी 8 मात्रा 16 मात्रा 32 मात्रा 64 मात्रा सरपडी भजनी ठेका कोणती लगी कुठं कोणता मुकडं कुठं कोणता तुकडं कुठं चक्रधार आहे त्रिपली चक्रधार आहे, प्रकार बरेच आहेत. गायनामध्ये आसावी रागे बागेश रागे भूपाई म्हणे तोडी आहे भैरवी शिवरंजनी मध्ये चाल ठायची चाल ठायच्या चालीत मिश्री चाल फडकरी चाली आहेत, शेवटच्या चाली आहेत, भरपूर प्रकार आहेत. हार्मोनियम आहे, वादी स्वर कुठला, संवादी कुठला, मध्यम कुठला, पंचम कुठला, निषाद कुठला, खर्च कुठला, वर्ज कुठला, कोणता राग कोणत्या प्रहरी गावा कुठला पंचम आहे. त्यात भरपूर प्रकार आहे. ओढव शाडव, शाडव संपूर्ण, ओढव संपूर्ण, ते 9 प्रकार आहेत. आमच्याकडे साऊंड सिस्टीम फार असते बरं का दादा. आमच्याकडे आलं ना तर त्याच्यात पण बरेच प्रकार आहे. बेन दिला, बेस दिला, गेन दिला, ट्रबल दिला, इको दिला, हॉलपिक दिला, रिटर्नला जरा जास्ती थोडा वाढायला आहे, प्रकार भरपूर आहे त्याच्यात. कीर्तनाचं व्यासपीठ आहे, कीर्तनकार पण बऱ्याच प्रकारांनी आहे. नारदीय, राष्ट्रीय, शास्त्रीय, हास्य सम्राट, प्रकार भरपूर आहेत. पण एक नक्की सांगेन, बोलणारा वक्ता तुम्ही लाख मोठा आणा, बोलणारा वक्ता तुम्ही लाख मोठा आणा, पण परमार्थाची अनुभूती, परमार्थाचा अनुभव हा तुमचा तुम्हालाच घ्यायचा आहे. हे ज्ञान प्राप्त करणं भगवंतानं प्राप्त करून दिलंय, मिळवलंय. आणि मिळवल्यानंतर आता काय करायचंय, संसारामध्ये गुंतायचंच नाही, संसार डोक्यात नाही ठेवायचा. 2 संन्याशी आहेत, नदीच्या पल्ल्यात जायचंय. तरुणी दिसली, तरुणीनं हात जोडले, मला नदीच्या पलीकडे पोहोचवा. आता कसं झालंय बरं का, समाज व्यवस्था एवढी बदलली आहे ना. कपडे शिवणाऱ्याने आमचे कपडे अंगभर शिवले, कपडे शिवणाऱ्याने आमचे कपडे अंगभर शिवले, पण त्याला बघणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन रफू करता आलाच नाही. इथं माणसं माणसासारखी राहिलीच नाहीत. कपड्याला डाग असले तर चालतात, चारित्र्याला डाग असता कामा नये. भीती वाटते लोकांची. पुरुष पुरुष पुरुष, इथं बसलेली सगळीच मंडळी, ज्यांच्या कानावर हा शब्द पडतो, तुम्ही कुठल्याही वयाचे असा, कुठल्याही जाती धर्माचे असा, पण एक लक्षात ठेवा, तुमच्या शेजारी जर एखादी स्त्री येऊन उभी राहिली आणि उभ्या राहिलेल्या त्या स्त्रीला तुमच्या शेजारी असताना सुद्धा सुरक्षित वाटत असेल तर तुम्ही पुरुष म्हणून जन्माला आल्याचं धन्यत्व सिद्ध झालं. संन्याशी तरुणीला बघितलं, हात जोडले, मला पलीकडे पोहोचवा. एका संन्याशानं नकार दिला, पण दुसरा संन्याशी म्हणाला ठीक आहे पलीकडे जायचंय ना. घेतली खांद्यावर आणि पोहोचती केली. खांद्यावर घेतला, पाण्यात जातोय, पलीकडे पोहोचवायचंय. पण दुसरा संन्याशी बोल लावायला लागला, अरे तुला अक्कल आहे का, तुला कळतं का, तुला समजतं का, गुरुजी ओरडतील, आपण संन्याशी आहोत, स्त्रीचा स्पर्श होता कामा नये, तुला स्त्रीचा स्पर्श झाला, तुला काही वाटत नाही का. खांद्यावरती घेतलेली तरुणी त्यांना काठ्यावरती सोडली, पण या दुसऱ्या संन्याशानं गुरुजींपर्यंत येईस्तोड, संस्थेला येईपर्यंत बडबड केली, दोष दिला, बोल लावले. गुरुजी आले, पाठाला सुरुवात व्हायची. पाठाला सुरुवात होण्याआधी हा संन्याशी समोर आला, गुरुजी मला काहीतरी सांगावयाचे. काय सांगायचे, बोल पटकन. हा संन्याशी म्हणाला, आम्ही दोघे गुरुबंधू स्नानाकरता गेलो असताना एक तरुणी दिसली, तिने विनंती केली का मला पलीकडे पोहोचतं करा. तर या संन्याशानं, माझ्या या गुरुबंधूनं तिला खांद्यावरती घेतली आणि काठावरती सोडली. त्याला स्त्रीचा स्पर्श झाला, आपल्या संन्याशी असल्याच्या या गुणाला दोष लागला. गुरुजी काय उत्तर देतात बघा बरं. गुरुजी म्हणतात, तिनं विनंती केली, यानं खांद्यावर घेतली, काठावर सोडली, तिला मदत केली, त्यानं काठावरच सोडली, पण तू तिला तिथून घेतली, डोक्यात ठेवली आणि मायापाशी आणून सोडली. ओळी ऐकताय ना, ऐकलंच पाहिजे बाबा रे. त्यानं काठावरच सोडली, पण तू डोक्यात घेतली आणि माझ्यापाशी आणून सोडली. शुद्ध मनानं केलेल्या गोष्टी स्पर्शाच्याही उपरोक्त असतात, तिथं बंधन नाही.
डोक्यात काय ठेवताय ते महत्वाचं आहे. मनात काय चालू आहे. म्हटलं ना, मन अशांत आहे, लय बडबड करतंय. झोपेत काही काही बडबड करतात, एवढं मन बोलतंय. शांतता नाही आहे. डिप्रेशन, अँझायटी, पॅनिक अटॅक याच्यातनं निर्माण होतात. एकाला भूत प्रसन्न झालं आणि सांगितलं मला काम सांग, नाही तर तुला खाऊन टाकेन. काय सांगावं गड्या. बराच विचार केल्यानंतर सांगितलं संसारातल्या या गोष्टी दे. हे बघ, तू काम पटापट सांग, नाही तर खाऊन टाकेन. आता सांगण्यासारखं सगळं संपलं. काय काम सांगू. खाम, मी तुला खाऊन टाकीन. काम आत्ताच्या आत्ता सांग. फार विचार केला आणि सांगितलं एक काम कर, दारात खांबरो रोवला. आता वर चढ, चढलो, उतरलो, परत चढ, चढलो, परत उतरलो. असं तोपर्यंत कर जोपर्यंत मी तुला काही काम सांगायला बोलवत. आता भूताला काम लागलं काय. खांबावर चढायचं उतरायचं, चढायचं उतरायचं. तसं तुमच्या आमच्याकडे पण एक भूत आहे. ते रिकाम बसलं का लय डोकं खातं. तुमच्या आमच्याकडे मन नावाचं भूत आहे. त्या भूताला काम द्यायचं आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. काम द्यावं त्याला. अरे वाटेवरती यावं त्याच्या विश्वासाच्या. काय करत नाही तो. विश्वास ठेवा, ज्यानं पोट दिलंय भाकरी सुद्धा तोच देतो. वाटेवरती यावं कौंडिन्यपुरावर्ण रुक्मिणी आई साहेब, मुक्ताई नगरावर्ण मुक्ताई आई साहेबांची पालखी. त्र्यंबकेश्वरावर्ण निवृत्ती दादा सासवडावर्ण सोपान काका देहूवर्ण कोपऱ्या माऊलींची दिंडी आळंदी क्षेत्रावर्ण. आतापर्यंत आलेला हा वारकरी वाखरीच्या रिंगणाला यावा. वाखरीचं रिंगण मनोऱ्यावर मनोरे रचले जातात. वरती मृदंग वादन, टाळ चिपळ्यांचा निनाद ब्रह्मनाद निर्माण करतोय. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. या गजरामध्ये पावलं थिरकतायत. एकमेकांचं वय, पद, पैसा, प्रतिष्ठा सगळं काही विसरून एकमेकांच्या पाया पडलं जात आहे. आता वाटेवर उभा असणारा हा वारकरी दशमीच्या दिवशी संत भेटीला उभा राहावा. सगळ्यात पुढे नामदेवरायत घेण्याकरता आलेत संतांना. आदिशक्ती मुक्ताबाई, श्री चांगवटेश्वर, श्री संत एकनाथ महाराज, तुकोबाराया, निवृत्ती दादा, सोपान काका, सगळ्यात शेवटी माऊली ज्ञानोबाराय. सगळ्यात शेवटी तरी का, कारण भार सुद्धा तेवढाच आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिने. माऊली ज्ञानोबारायांच्या चोपदाराकडनं दंड उंच झाला की सगळ्या मानाच्या पालख्या पंढरपुराच्या दिशेने, पंढरपुराच्या दिशेनं न्यावं जावं. आता पंढरपूरमध्ये आलेला वारकरी बरं का. ओळी पंढरपूरला पोहोचली तुम्ही सगळे. दर्शन घ्यायचं आहे. वाटतं तेवढं सोपं नाही. 84 लाख योनींचा फेरा पूर्ण केला गोपाळपुऱ्यातनं. आता अंतर थोडं राहिलं. याला येऊन त्याला पाहता आलं नाही तर परत पहिल्यापासून घरी की पहिल्यापासून नग. आता अंतर थोडं राहिलं. समोर दिसतील चोखोबाराया, डोकं टेकवा, दर्शन घ्या. पुढे निघालात, समोर येईल नामदेव पायरी. नामदेव पायरीवर नतमस्तक झाला, दर्शन घेतलं. पुढे वा, या बाजूला दिसतील गणपती बाप्पा, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. दर्शन घेतलं. 5 पायऱ्या उतरून खाली या. आता नवीन सभामंडप प्रशस्त असं नजरेला दिसून येईल. 6 पायऱ्या चढून पुन्हा आत प्रवेश केलात. पांडुरंग आधीही ज्यांचं दर्शन त्या संत कान्होपात्रा. दर्शन घेतलं. गरुड खांबाच्या अलिंगणाशिवाय पांडुरंगाचं दर्शन तरी ते कसलं. गरुड खांबाचं अलिंगण दर्शन झालं. पुढे लक्षात आलं आता आम्ही उभे आहोत पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे. आत पाऊल टाकलं. लक्षात आलं प्रचंड गर्दी आहे. सिक्युरिटी गार्ड उभा आहे. पांडुरंगाच्या चरणावर डोकं टेकून श्रीमुखाकडे बघत नाही. तेच सिक्युरिटी गार्ड ढकलून देईल. तुमचं आमचं ढकललं होणार आहे. पण ते होण्याच्या आत जगाचा मालक बघायचा. नजरेला दिसू लागला. पिठेवरती उभा, कटेवरती हात, डोक्यावरती राजमुकुट, पिवळा पितांबर धारण केला, भरजरी पंचा शेला शोभायमान, भगवंतानं घेतलेली आभूषण, कंठीमाळ, वैजंतीमाळा, कानामध्ये मकराकार कुंडल तळपतायत, मस्तकावरती नाकापर्यंत रेखी असा गोपी चंदन टिळा, मधोमध बुक्क्याचं बोट, सुंदर तुलसीपत्र रोवलेलं, सावळा सुंदर परमात्मा विटेवरती कटेवर हात ठेवून तुमच्या समोर उभा आहे. दर्शनाची वेळ आली तुमची. डोकं टेकवा पांडुरंगाच्या चरणावरती आणि दर्शन घ्या समोर उभ्या असलेल्या श्री पांडुरंग परमात्म्याचं.
समोर उभा असलेला पांडुरंग परमात्मा बघितला आणि मनाला जी शांतता प्राप्त झाली ती या जगाच्या सुखाच्या कुठल्याच साधनेत कधीच मिळाली नाही. आता दृष्टी पुढे ऐसा तुरा है, 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 आता दृष्टी पुढे ऐसा तुरा है. जो मी तुझा पाहे पांडुरंगा, जो मी तुझा पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसा तुरा है, आता दृष्टी पुढे ऐसा तुरा. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. पांडुरंगा तुला नजरेनं बघावं आणि अंतःकरण शांत व्हावं. माणसांच्या मागे धावाल तर ती आणखी दूर पळतील. नाही पळाली तरी कुणासाठी कितीही करा कधीतरी विचारतील काय केलं आमच्यासाठी. केलं तो उपकार नाही केला, कर्तव्य होतं. असं ऐकलं की वाईट वाटतं. सध्या ना मोबाईलच्या स्टेटस स्टोऱ्यांपुरती नातेसंबंध राहिलेत. रक्षाबंधन झालंय, पौर्णिमा पूर्ण, आता त्या पुढचे काही दिवस रक्षाबंधन चालेल. पण स्टेटस स्टोऱ्यांपुरतं खरी भावना मनात राहिलीच कुठे? फार कमी आहे, फार कमी आहे. मायबाप गेले की माहेर पण संपतंय आजकाल. भाऊ जरी असला तरी मायबाप गेले की संपलं ना माहेर पण. कुठं राहिलंय? भावा बहिणीचं नातं खरंच जगापलीकडचं असतं. त्यात कधी भांडण तर कधी प्रेम बहरलेलं असतं. खरंच भावा बहिणीचं नातं जगापलीकडचं असतं. शांत बसलेल्या त्याच्या मनातला भाव ओळखावा. शांत बसलेल्या चेहऱ्यावरचा भाव बघून त्याच्या मनातलं दुःख समजावं. रडवता रडवता हसवावं. खरंच भावा बहिणीचं नातं जगापलीकडचं असतं. हातावर राखी बांधून सुरक्षेची प्रार्थना करणारा सण असतो. हातावर राखी बांधून सुरक्षेची प्रार्थना करणारा सण असतो. आणि ऐकणारे दादा, जसा मला सांभाळतो तसं इतरांच्या बहिणीकडे बघताना तुझी नजर सांभाळ हे म्हणणारं मनाचं मोठेपण असतं. खरंच भावा बहिणीचं नातं जगापलीकडचं असतं. झालंच कधी तुझ्या आयुष्यात काही तर मी आहे ना. झालंच काही तुझ्या आयुष्यात काही तर मी आहे ना सांभाळायला हे म्हणणारं हक्काचं स्थान असतं. खरंच भावा बहिणीचं नातं जगापलीकडचं असतं. आपलं कोणी नसेलही खरं, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत सांभाळावं हेही तितकंच खरं. मानवी देहाला आल्यानंतर देवानं जर एवढं सुंदर प्राप्त करून द्यावं तर तेवढ्या सुंदरतेनं ते जपावं. संवाद साधत नाही माणसं आजकाल. एकमेकांशी बोलत नाही. कोण 7ला जेवतो, कोण 9ला जेवतो. पहिल्यासारखं हसून खेळून जेवणही नाही. वादविवाद जास्त झालेत. दूर कुठेतरी बसलेल्या माणसासोबत स्क्रोलिंग करताना मेसेज रिप्लाय होतील, पण शेजारी बसलेल्याला काय दुःख आहे ते कळणं झालंय. सुरकुतलेल्या कातड्यांना हवं तरी काय? काही नको. 4 प्रेमाचे शब्द आणि कुठेतरी एक मायेचा आधार हवा. हवं तरी काय जीवाला? देवानं दिलं आणि संतांनी मांडलं. संतांनी मांडलं कसं? भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण होत आहेत आणि अवतीर्ण झाल्यानंतर सगळं काही केलं. गीता देखील मांडली, सांगितली, पण रणभूमीवरती उपस्थित आहेत. गीता सांगत असताना एवढ्या व्यापामध्ये काही गोष्टी सांगण्याच्या राहून गेल्या. म्हणून त्याच दिवशी, त्याच तिथीला, त्याच समयाला पुन्हा प्रकट व्हावं ती गीता विश्लेषित करण्याकरता, विस्तारानं सांगण्याकरता. आणि तो संत अवतार होता श्री संत माऊली ज्ञानोबाराया.
गोकुळ अष्टमीच्या दिवशी फक्त भगवान श्रीकृष्ण नाही, माझ्या ज्ञानोबरायांनी सुद्धा अवतीर्ण व्हावं. त्याच दिवशी जयंती. ही ताकद आहे. जे भगवंत पूर्ण करू शकत नाही ते संत तत्वाला येऊन पूर्ण करावं. नेमकं करतात काय? अभंगाचं द्वितीय चरण. अपना सारी के करती, 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 अपना सारा के करती, अपना सारा के करती, अपना सारा के करती, अपना सारी 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 के करती, अपना सारा के करती, अपना सारा के करती, अपना सारा के करती. याती कुळ नाही चित्ती, याती कुळ नाही चित्ती, याती कुळ नाही चित्ती, ओ याती कुळ नाही चित्ती, याती कुळ नाही चित्ती, याती कुळ नाही चित्ती, याती कुळ नाही चित्ती. अपना सारी के करती, 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 अपना सारा के करती, अपना सारी के करती, याती कुळ नाही जिती, याती कुळ नाही जिती, याती कुळ नाही जिती, अपना सारा के करती, कुळ नाही जिती, याती कुळ नाही जिती, याती कुळ नाही जिती, नाही दे. वा. आपण सारी हे करीती याती कुळ नाही चित्ते. संत आम्हाला स्वतःसारखं बडवण्याचा कार्य करतात. नव्हे नव्हे नेमकं काय करतात? काम, क्रोध, मोह, मद, मत्सर इत्यादी विषय विकार वासनादी अंतःकरणातनं काढून टाकण्याचा नाही निघाले तर त्याची क्षमता कमी करण्याचं कार्य करतात. आणि हे करत असताना कुठलाही वर्णभेद जातीभेद करत नाही. जो शरण आला त्याचा उद्धारच झाला. शरणागती करा, कारणी मांडत बसू नका. तिला सगळं कळतंय. जा बाई माऊलीच्या आरामध्ये आणि सांगा त्या एकविरेला मी सुखात आहे. तिला कळतंय तुमच्या आयुष्यात काय चाललंय, कधी कुठे काय घडवून आणायचं तिला बरोबर माहिती आहे. गाराणी मांडू नका, तिला ख्याली खुशाली कळवा. सांग ना देवी माझ्या भावाला, ग भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, ग भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला. देवी माझ्या भावाला, टाळी 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 सुखी आहे मी माझ्या एक साथ बोलो देवी माझ्या भावाला, भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, ग भावाला सुखी हाय मी माझ्या
सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांग देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला. तिला सांगावं मी सुखात आहे आनंदात आहे नवे नवे भगवंताच्या दरबारामध्ये जावं. संसारासाठी रडणारी सगळीच आहेत. ज्याला देवाकरता डोळ्यात पाणी यावं ना ती माणसं खरंच खूप पारमार्थिक आहेत. सुंदर आहे आयुष्य खूप सुंदर आहे. ते फक्त व्यापकतेनं बघायला शिका. आजूबाजूला ना भगवंतानं निर्माण केलेली सगळी ही रचना आहे ना घडतं काही ना काहीतरी. मी तर आभार मानेन त्या प्रत्येक संकटाचे आणि त्या प्रत्येक दुःखाचे ज्यानं मला भगवंताच्या एवढ्या जवळ नेऊन ठेवलंय. अरे त्यानं दुःख द्यावी संकट कोणती माता मागतीये भगवान श्रीकृष्णाजवळ. कोण आहेत श्रीकृष्ण? फिलॉसॉफर आहेत श्रीकृष्ण. कोण आहेत श्रीकृष्ण? तत्वज्ञानी श्रीकृष्ण. उत्तम द्वारका नगरी वसवणारा अभियंता म्हणजे श्रीकृष्ण. राधेला न्याय देताना रुक्मिणीलाही कमीपणा वाटू देत नाही असा उत्तम गृहस्थी म्हणजे भगवान श्रीकृष्ण. माखन चुराते चुराते मन को ही चुरा लेना तो आहे श्रीकृष्ण. स्वतःच्या नारायणी सेनेला हरवण्याची ताकद फक्त भक्ताकरता ठेवावी तो आहे भगवान श्रीकृष्ण. भर युद्धाच्या प्रसंगी मोहापासून विचलित करण्याची ताकद ज्यानं ठेवावी तो आहे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. ब्रह्मांडाचा धनी गोलोकातला सर्वोत्तम यद्गत्वाना निवर्तन्ते तद्धाम परमम. मूळ उलटी आहेत तो तिथे. निव्वळ पृथ्वी नाही क्वांटम थेअरी आहे. आता खरं तर विज्ञानाची आवड जरा असल्यामुळे शास्त्रामध्ये याचा मिलाप करायला फार आवडतं. क्वांटम थेअरी आहे विज्ञानाची. पृथ्वीसारखा ग्रह यासारखी अनेक ग्रह मिळून एक सौरमालिका एक सौरगंगा अशा असंख्य सौरगंगा सौरमालिका मिळून एक गॅलेक्सी आपली मिल्की वे गॅलेक्सी अशा असंख्य गॅलेक्सी मिळून एक ब्रह्मांड. अशा एका ब्रह्मांडाचा एक विष्णू अशी अनंत ब्रह्मांड त्याचा धनी महाविष्णू आणि या उपरोक्त पूर्ण पुरुषोत्तम गोल लोकातला भगवान परमात्मा. हे एवढं सगळं मोठी रचना आहे. आपण एकटे अजिबात नाही. आपल्याला बघणारा किसी को डर है कि वो देख रहा है. काहींना भीती आहे तो बघतोय आणि काहींना विश्वास आहे तो बघतोय. हा शब्दांचा खेळ आहे. हे फार सुंदर आहे. वारकरी संप्रदायाचं वाङ्मय ना एवढं प्रचंड आहे. संतांनी एवढं सुंदर एवढं काय काय सांगितलेलं आहे ना. खरं तर हे 2 तासामध्ये मांडणं बिलकुल होत नाही. 7 ते 9ची कीर्तन तर कधी उरकून जातात कळत नाही. आवरून जातात पटकन. पण मांडण्यासारखं सांगण्यासारखं खरंच खूप आहे. या सगळ्याचं सार एकच. संत उद्धार करतात. शरणागतीमध्ये आलेला मग तो कोणी कसा का असेना जात धर्म पंथ ओलांडून जाऊन त्याचा उद्धार करणं हे काम संतांनी करावं. आणि स्वतःसारखं बनवत असताना नामस्मरण आणि दानधर्म ही कलियुगाची 2 साधनं आपल्याला उपलब्ध करून द्यावी. या सगळ्याचं मूळ नामस्मरण आहे. मग हे नामस्मरण कोण्या एकाकडनंच नको तुमच्या आमच्याकडनं सुद्धा व्हावं म्हणून दोन्ही हातानं टाळी आणि मुखानं चिंतन. हात 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 करा करा करा. हात वर करा सगळी सगळी मंडळी. आणि मोठ्या प्रेमानं भक्तिभावानं भजन करायचं आहे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार हरि जय जय हरि जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय जय हरि हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुंडली कमरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई
खूप धन्यवाद या प्रेमासाठी. इतने हार गले में पड़ने के लिए पहले उसके सामने हारना भी पड़ा है. कधी नेत नाही मी आज कीर्तनाचे सगळे हार घरी नेणार आहे. खरंच खूप छान वाटतं. इकडची पद्धत मला जास्त आवडते. एफर्ट महत्त्वाचे असतात. अटेन्शन. लोक म्हणतात मला प्रेम व्यक्त करता येत नाही, मला प्रेम व्यक्त करता येत नाही. भांडता बरं येतं. व्यक्त व्हायला लागतंच काय. मनात भावना असले ना की आपोआप व्यक्त होता येतं. आणि खरंच माझ्या पांडुरंग परमात्माचं नामस्मरण मुखात यावं हे त्याचं देणं आहे. पता नहीं अधम होके भी उसने हमें अपना प्रचारक नियुक्त किया है. कुछ तो बात होगी, कोण्या तरी जन्माची पुण्याई म्हणून हे प्राप्त झालंय. म्हणून खरंच खूप आभारी आहे. एकदा माझ्याकडनं स्वतःसाठी जोरदार टाळी. विठ्ठल विठ्ठल. दया अंतरात वसे दुजे पण तेथे नसे. दयेनं परिपूर्ण असणारे संत कधी कुणावर रागवत नाही, चिडत नाही. जो शरण आला त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. आणि अशी असणारी ही सगळीच संत मांदियाळी तुम्हा आम्हाला शरण गेल्यानंतर उद्धार करण्याचं कार्य आमच्याकडनं करवणं घेतात. विठ्ठल विठ्ठल. एक पुढची 10-15 मिनिटं आता फक्त काही विक्षेप नको. ऐका. संत भूमीमध्ये तुम्ही आम्ही यावं, विचारांचं अग्निकुंड इथं पेटावं. संतांच्या या भूमीमध्ये, परमपवित्र भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत. प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं निश्चित आहे, घेण्यासारखं खूप आहे. परमार्थ सुंदर आहे, फक्त करणाऱ्याला करता येत नाही. फारच सोपा परमार्थ. अद्यापपर्यंत संतांचं असणारा स्वभावाचं विवेचन करायला गेलं तर नाथ बाबा खूप सुंदर सांगतात की हे ना औदार्य मांडतात. व्याकरणदृष्ट्या जरा द्विरुक्ती आहे, नुसतं उदार नाही. माणसं बोलण्यापुरती उदार नसावी, ती अंतरंगातनं सुद्धा उदार असली पाहिजे. स्वातंत्र्याचं अग्निकुंड पेटवलं गेलं. एक एक आहुती पडत होत्या. दारामध्ये यावं, स्वराज्य सिंहासनावरती आरूढ व्हावं, राजदंड हाती धारण केला. दक्षिण दिग्विजयाकरता त्यानंतर कर्नाटक प्रांतात यावं. कर्नाटक प्रांतात आल्यानंतर दरबारे आममध्ये चर्चेला उधाण, चर्चेला रंगत. कर्नाटक प्रांतीचा राजा विचारतो की राजन, हमने सुना है आज आपके पास सब कुछ है, लेकिन आपके पास हाथी क्यों नहीं? तकल्लुफ है जिंदगी में बड़ी मुकर्रर है, पर हमको ये गुरूर है कि आज आपके पास सब कुछ है, लेकिन हाथी क्यों नहीं? हाथी क्यों नहीं? उत्तर काय द्यावं राजांनी? का आमच्या डोंगरदऱ्यात हत्ती चालणारा प्राणी नाही? जी माणसं कारणं देतात ती कधी मोठी होत नाही, आणि जी माणसं मोठीच असतात ती कधी कारणही देत बसत नाही. अरे काय उत्तर द्यावं राजांनी? किसने कहा हमारे पास हाथी नाही? अरे कोणीच सांगितलं तुम्हाला आमच्याकडे हत्ती नाही? आमचा हा एक एक मावळा 100 हत्तींच्या बरोबरीचा आहे, 100 हत्तींच्या बरोबरीचा आहे. मावळ्यांचं हे ऊर भरून आलं. राजानं कौतिक केलं. काय गोड वाटलं. कर्नाटकीच्या राजानं विचारा, अगर ऐसा है तो हमें भी परखना है, इम्तिहान लेना है, किस किस्म का हाथी आपके पास है. परीक्षा बघायची, खुशाल घ्या. नजर वळवली. एक मावळा नजरेमध्ये भरावा, सुंदर शरीरयष्टी, भरधाव दिसणारा, जिमला न जाणारा, तरी सुद्धा सुदृढ असणारा, ये हमें चाहिए. नजर वळवली राजांनी, तो होता ये सहजिकंका. नजरेला नजर भिडली, जणू सांगू पाहत होते की राजा चिंता नसावी, ही जय आपलाच आहे. दिवस ठरला.
दिवस ठरला. गावागावामध्ये दवंडी बिडवल्या गेली. ज्यांना कुणाला हत्तीची माणसाची झुंज बघायची असेल त्यांनी ठरलेल्या ठिकाणी या. ठिकाणही ठरलं. उंचच उंच आसन व्यवस्था निर्माण केली गेली. गोलाकार आसन व्यवस्थेवरती माणसाच्या माणसं गावाच्या गावा येऊ लागली, लोटू लागली. कशा करता हे बघण्याकरता एका हत्तीची माणसाची झुंज असते तरी कशी. उंच आसनावरती छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक प्रांतीचे राजे विराजमान झाले. हातात तलवार घेऊन येसाजी उभा आहे. हत्तीला 100 हपशी ओढत आणतायत. इतिहासामध्ये वर्णन येतो एक हपशी म्हणजे अत्यंत पराक्रमी, अत्यंत पराक्रमी. तिथं 100 हपशी फक्त एका मधोन्मत्त हत्तीला ओढत आणतात. आता त्या हत्तीची ताकद काय असावं ते मात्र इतिहासात जाणो. हपशीला एक झटका दिला, हत्तीने एक झटका दिला. हपशी मागच्या मागे पळाले. सावध धरलं. हत्ती धावत 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 निघाला. येसाजी तसाच उभा. हत्ती धावत धावत पुढे हात आला. येसाजी तसाच उभा. हत्तीनं झेप घेतली. तसं डाव्या बाजूला चपळाईनं उडी मारावी ती येसाजीनं. हत्तीनं पुन्हा झेप घेतली. पुन्हा उजव्या बाजूला चपळाईनं उडी मारावी ती येसाजीनं. हत्तीला थकवायचं, हत्तीला चकवायचं, हत्तीला थकवायचं, हत्तीला चकवायचं काम सुरू झालं. का? कारण प्रत्येक युद्ध नेहमी बाहूच्या बळावर लढली जात नाही. काही युद्ध बुद्धीच्या ताकदीवर लढायचे असतात. बुद्धीच्या ताकदीवर. शेवटचा क्रम पवित्र. हत्ती धावत निघाला. सोंड्यावरती तलवारीनं वार केला. रक्ताच्या झुळकांना उडाल्या. डोळीचा सावंड माजलं. नजरेला काही दिसत नाही. आसन व्यवस्थेवरची माणसं उठून उभी राहू लागली. अरे गेला वाटतं, मेला वाटतं. एवढासा माणूस हत्ती पुढे टिकतो तरी कसला. अरे गेला मेला येसाजी मेला म्हणता म्हणता हातात तलवार घेत विजयी गजना करत येसाजीनं बाहेर यावं. हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊबाई साहेब की जय. जिंकण्याची मजा तेव्हाच आहे जेव्हा लोक आपल्या हरण्याची वाट बघतात. आसन व्यवस्थेवरनं खाली उतरून यावं महाराजांनी. हातातलं सोन्याचं कडं काढलं आणि येसाजीच्या हातात टाकलं. येसाजीनं कडं झरकन काढलं आणि सांगितलं राजा सोन्याच्या कडा पाय नाही लढलो. राजा सोन्याच्या कडा पाय नाही लढलो. तुमची शाबासकीची एक थाप पाठीवर असावी म्हणून लढलो राजा. एक शब्द बोलण्याचं सुद्धा औदार्य असं असावं का समोरचा माणूस जिंकताच आला पाहिजे. सध्या बोलण्याचंही नाही, दानाचंही नाही आणि कसलंच औदार्य नाही. 100 मागितले तर 10 पुढं करते. आपल्या भागात नाही बरं, आपल्या भागात नाही. आपल्या भागातला अनुभव चांगला आहे. दानधर्म आणि नामस्मरण 2 गोष्टी कलियुगाच्या साधनेतनं उद्धार करून येण्याचे मार्ग आहेत. मिळालंय ना मग द्यावं. हातातलं दान कधी वाया जात नाही. देणाऱ्याची ओंजळ कधी रिकामी होत नाही, कारण त्याला भरण्याचं वरदान स्वतः भगवंताकडनं आहे. आणि याच्याही पेक्षा श्रेष्ठ दान जर काही असेल तर नामाचं दान. स्वतःसाठी तर कोणी करेल, इतरांसाठी ज्याला करता आलं त्याच्यासारखा पुण्यवान माणूस नाही. आणि संत हे आहेत जे स्वतःसाठीच करत नाहीत, स्वतःसाठी विचारच करत नाही, पण समाजाचा उद्धार व्हावा ना म्हणून करतात. हे औदार्य आहे. उदारता अंतरंगामध्ये भिडलेली आहे. म्हणून व्याकरणदृष्ट्या विरुक्ती की संत निव्वळ उदार नाही, उदार होण्यास्तव उदारपणा करतात. हे मी निश्चयानं निर्धारानं सांगतो. अभंगाचं शेवट. उदारपणे उदारा उदारा
सारे करीती या तिकुळ नाही चित्ते. जेवढं जमेल तेवढं सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न केला. जमलेली सगळीच आदरणीय मंडळी, अद्याप पंचक्रोशीमध्ये जिथे जिथे येणं झालं, आपला परिसर जरा नवीनच की जिथे येणं व्हावं, पडघ्याला वगैरे येणं होतं आहे किंवा भिवंडीला तिकडनं किंवा इकडे खाली दादर प्रभादेवी खाडा वगैरे आपल्या परिसरात पंचक्रोशीत जरा पहिल्यांदाच आल्यानंतर अर्थातच कीर्तनांकरता समोर बघत असाल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सोशल मीडियाद्वारे. झी टॉकीज फक्त मराठी, शेमरू मराठीवाणा, कलर्स मराठीवरती कीर्तनांकरता बघितलं असेल. न्यूज 18 लोकमत, एबीपी माझा, सी न्यूज मराठीवरती न्यूज अँकरिंग करताना बघितलं असेल. माझा ज्ञानोबा या मालिकेद्वारे विठ्ठल पंतांच्या मातोश्रींच्या भूमिकेत पाहिलं असेल. नसेल बघितलं, वारकरी मालिका आहे, यूट्यूबला सुद्धा आहे. माझा ज्ञानोबा सर्च केलं तर त्यावरही एपिसोड टाकलेले आहेत. मायबोली चॅनेलवरती मालिका लागायची. सगळी संत महात्मे कीर्तनकार मंडळीच त्यात बऱ्यापैकी आहेत. किंवा बाळूमामाच्या नावानं चांगलं ह्या मालिकेत बघला असता नाही तर सध्या झी मराठीला शो सुरू आहे, नक्की बघा. अवघा रंग एक झाला दररोज सकाळी 7 वाजता. सुंदर भजन मालिका आहे. ॲज अ अँकर म्हणून त्यात आहे. शिवपुत्र संभाजीमध्ये पाहिलं असेल, सांगण्यासारखं खूप आहे. जिथं पाहिलं असेल तिथं पाहिलं असेल, नाही तर तुमच्या समोर बघत असाल. सांगण्याचा उद्देश एकच आहे, सोशल मीडिया जेवढं चांगलं आहे तेवढं वाईटही आहे. कानारावरली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते. भगवंताचं नामस्मरण आहे आणि भगवंताचं नामस्मरण सगळ्यांसाठी तितकंच पवित्र आहे. आणि पावित्र्यामध्ये अर्थातच या नामस्मरणाच्या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी मला आमंत्रित करण्यात आलं. आजचं असणारं कीर्तन सौजन्य स्वर्गीय केशव शंकर भोईर यांच्या स्मरणार्थ श्री अरविंद केशव भोईर या दादांकडनं आजचं असणारं सौजन्य आहे. त्याचप्रमाणे आदरणीय आमच्या सुरेखाताई असतील, ज्यांच्या घरी सुंदर असा स्वागत झालं. आणि खरं बघायला गेलं, आपल्या गावचं भूषण
नामोल्लेख त्याने टाळायला सांगितलेला होता. तुमच्या सप्त्याचं म्हणून नाही, पण ज्या व्यक्तीला भेटल्यानंतर मनाला खरंच प्रसन्न वाटतं अशी व्यक्ती म्हणजे उज्ज्वलाताई आहे. सप्ताह व्यवस्थापक, संयोजक, नियोजक, आयोजक याच्या उपरोक्त आमच्या परिवाराशी असलेला स्नेह म्हणून त्यांचा नामोल्लेख. बाकी टीम मंडळी सगळीकडेच असते. आणि अर्थातच या ठिकाणी असणारी समस्त गायनाचार्य मंडळी, विठोबा महाराज असतील, गणेश महाराज असतील, अनिरुद्ध महाराज असतील, आदरणीय कुणालजी महाराज असतील, समस्त भजनी मंडळ, जेवढी नावं शक्य असेल तेवढी घेण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी उपस्थित आदरणीय ही संत महात्मे मंडळी, माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ समस्त वारकरी मंडळी, माता महिला भगिनी मंडळ, उभं असलेलं महिला मंडळ, खाली बसलेलं महिला मंडळ, त्याचप्रमाणे आदरणीय विनेकरीताई, साऊंड सिस्टीमसुद्धा उत्तम, आदरणीय आमचे दाजे असतील, त्याचप्रमाणे या उपरोक्त तरुण मित्र बांधव असतील, तरुण मित्रमंडळी असतील. आणखी कुणाचं महत्त्वाचं नाव चुकून हुकून माझ्याकडनं राहून जात असेल, टेन्शन नको, मी पुन्हा येईन. अर्थात बोलावलं तर येईन. जमेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न. श्री संत बाळूमामांची आज असणारी पुण्यतिथी आहे. एखादं भजन मामांचं घेऊयात आणि थांबूयात. दोन्ही हात वर करायचे, हात हात हात, खरंच मनापासून भजन करायचं आहे. आदमापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो, आदमापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो, झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, ढोल वाजतो आदमापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो, आदमापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो, झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. परब्रह्मासी मुळे महाराज, बाळू मामांचे दर्शन काज, परब्रह्मासी मुळे महाराज, बाळू मामांचे दर्शन काज, सद्गुरु संत देवावतारी मामा शोभतो, सद्गुरु संत देवावतारी मामा शोभतो. जोरदार गाडी, हाताने दोन्ही हाताने गाडी. क्या बात. ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, झांज ढोल वाजतो मामाचा. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या मेंढी माहुलीच्या नावानं, बोला बोला बाळू मामाच्या नावानं. झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. क्या बात आहे. उद्या त्यांच्यासाठी बाबा, कोणासाठी. एकदा जोरदार टाळी. खरंच तुम्ही निवडक माणसं आणलेत, पण हिरेच आणलेत बा. भजनानंद जगामध्ये ना, पारड्यामध्ये तराजूच्या एका सुख ठेवली सगळी भौतिक, आणि दुसऱ्या पारड्यात नामचिंतन ठेवलं, भजनानंद ठेवला, तर भजनानंदाचंच पारडं जड असतंय. आणि ज्याला हे वर्म कळालं तो मोक्ष मागत नाही, परत जन्माला येईल जर नामस्मरण घेता येईल. खूप बोलण्यासारखं, खूप सांगण्यासारखं आहे. मला मिळालेल्या वेळेमध्ये मी खरंच जेवढं जमेल तेवढं माझ्या अल्पमतीनुसार मांडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. ज्यांच्यासोबत मी आले, आमचे मालक हरिभक्तीपरायण विशालजी महाराज तिकांडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारी सगळीच आदरणीय मंडळी, पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी दंडवत, माऊलींच्या चरणी दंडवत आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर